नमस्कार मित्रांनो, मी आज आलो इथे बावधानमध्ये. तुम्हाला माहीत आहे की बावधान हे एक ग्रीनरीचं क्षेत्र आहे आणि इथं एअर क्वालिटीसुद्धा चांगली आहे. तर मी आज तुम्हाला 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट टूर दाखवणार आहे. आणि हा जो सॅम्पल फ्लॅट आहे हो 1015चा कार्पेट आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथं हा एंट्रन्स आहे. एंट्रन्स केल्यावर हे आहे तुमचं लिव्हिंग. आता मी तुमचे याचे सायझेस पण सांगत जाईन. हा जो लिव्हिंग आहे हा 15.3 × 12.9 आहे. मध्ये याच्यात डायनिंग आणि लिव्हिंग हे एकत्रच केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे हा आहे तुमचा बाल्कनी. म्हणजे याला तुम्ही अगोदर टेरेस म्हणत होते कारण तो ओपन होता, पण आता वरून कवर्ड केल्यामुळे याला आपण बाल्कनी म्हणूया. हा हॉलला अटॅच आहे. याची जी साईज आहे ती 9.9 × 6 फूट आहे. आणि याची बघू शकता तुम्ही सगळं जे याची कन्स्ट्रक्शन क्वालिटी वगैरे जे आहे ते एकदम चांगली दिलेली आहे. आणि याला फ्रेंच विंडो दिल्यामुळे हे पूर्ण ओपन होतं, त्यामुळे तुमच्या हॉलची साईज मोठी होते. कधी तुम्ही पार्टी करणार आहात, काय करणार आहात, तर तुम्हाला ते उपयोगी पडतं. हा आहे किचनचं एंट्रन्स. इथं तुम्ही बघू शकता की इथं किचनचं एंट्रन्स आहे. हे एक्झॅक्टली इथून ह्याचं किचनचं एंट्रन्स स्टार्ट होतं. तर याच्यामध्ये एल शेपचा प्लॅटफॉर्म त्यांनी दिलेला आहे. हा आहे तुमचं सिंक. नॉर्मली भांडी वगैरे धुण्यासाठी इथं सिंक दिलेला आहे. आणि ही आहे ड्राय बाल्कनी. ड्राय बाल्कनीसुद्धा सेपरेट आहे. याचीसुद्धा साईज चांगली आहे. आणि तुम्ही बघू शकता की किचनची जी साईज होती ती 8.3 × 8.3 आहे आणि ड्राय बाल्कनीची साईज 6 × 5.9 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर परत आपण एकदा लिव्हिंग बघून घेऊया कसं चारी बाजूने दिसतो आहे. त्याच्यानंतर आपण बेडरूमकडे जाऊया. तर तुम्ही बघू शकता की आपण आता पहिल्या बेडरूमकडे चाललो आहे, म्हणजे कॉमन बेडरूम. ठीक आहे. आता कॉमन बेडरूमची जी साईज आहे ती 10x12 आहे. ह्याला तुम्ही कॉमन बेडरूम किंवा चिल्ड्रन्स बेडरूम म्हणू शकता. याला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी 2 विंडो दिलेले आहेत. आणि याची साईज, बेडरूमची साईज जी आहे ती 10x12 आहे. त्यामुळे तुम्हाला बावधानमध्ये तसं एअर क्वालिटी तरी चांगली आहेच, पण कसं आहे की तुम्हाला उजेडसुद्धा इथं चांगला भेटतो. कारण असे चांगले बिल्डर तुम्हाला योग्य लेआउट देतात, त्यामुळे तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही. हे आहे तुमचं कॉमन टॉयलेट. टॉयलेटमध्ये पण तुम्ही बघू शकता की फिटिंग्स वगैरे सगळे चांगले दिलेले आहेत आणि सगळे चांगल्या ब्रँडचे एक्झॅक्ट ते फिटिंग्स दिले आहेत. हे आहे कॉमन तुमचं बेसिन. हात धुण्यासाठी वगैरे गेस्ट वगैरे आले तर इथं ते हा बेसिन वापरू शकतात. चला तर आपण जाऊया फर्स्ट मास्टर बेडरूमकडे. तुमची जी फर्स्ट मास्टर बेडरूम आहे तिचं जे साईज आहे ते 10.6 × 12 आहे. ठीक आहे. याच्यात पण तुम्ही बघू शकता की 2 विंडो दिलेल्या आहेत, त्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन इथं पण असणार आहे आणि इथं चांगला उजेड असणार आहे. त्याच्यानंतर हा आहे तुमचं अटॅच टॉयलेट. टॉयलेटची साईज 4.6 × 7.9 आहे आणि इथंसुद्धा सेम फिटिंग्स मिळणार आहेत. याच्यात वॉश बेसिन आतल्या आत दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण मेन मास्टर बेडरूमकडे वळूयात. मेन मास्टर बेडरूमची जी साईज आहे ती 15.3 × 10.6 आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की याचा लेआउट एकदम चांगलं दिलेलं आहे. आणि आता कसं आहे की इकडे एक टेरेस आहे, तो जो दरवाजा दिसतो तिकडे. पण आपण हा मास्टर टॉयलेट अगोदर बघून घेऊया. मास्टर टॉयलेटची जी साईज आहे ती 8.3 × 4.6 आहे. ह्याच्यातसुद्धा सेम फिटिंग्स येणार आहेत आणि सगळं चांगल्या क्वालिटीचे असे फिटिंग्स येणार आहेत. तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा साईट व्हिजिट कराल तेव्हा तुम्हाला अजून चांगली आयडिया ह्याच्यात येऊ शकते. तर एक प्रायव्हेट गार्डन टेरेस म्हणून दिलेलं आहे. तर ते 1015मध्ये नाही आहे, ते थोडासा मोठा कार्पेट आहे, 1150 वगैरे. तर त्याच्यामध्ये 3 व्हॅरियंट्स आहेत. अशामध्ये हा तुमचं अटॅच अजून एक बाल्कनी येते जी वरपर्यंत 20 फुटापर्यंत ती ओपन राहील.
त्याची साईज अराऊंड 13.9 इंटू 5.9 आहे, जो आत्ता आपण बल्कनी बघितला आहे. परत आपण जाऊया हॉलकडे. आणि तुम्हाला मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये नंबर नक्कीच देणार आहे. तुम्हाला हा जर फ्लॅट व्हिजिट करायचा असेल तर नक्की व्हिजिट करा. आता सध्या याची प्राईस 1,06,00,000 आहे. थोडं बहुत नेगोशिएट होऊन जाईल. आणि याचं पोझिशन जे आहे ते 2 वर्षांनी आहे, म्हणजे डिसेंबर 25पर्यंत